परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून मिरजेत महाराणा प्रताप चौकात निषेध. दोषींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन. परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी मिरजेतील महाराणा प्रताप चौकातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तर काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना दोषी समाजकंटकांना प्रशासनाने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे सर, युवा नेते सागर वनखंडे, शिवसेनेचे स्थानिक नेते तानाजी दादा सातपुते, संजय बापू मेंढे, धनराज सातपुते, शिवाजी दुर्वे, जहीर मुजावर, सुलेमान मुजावर, वसीम रोहिले, श्रीनाथ देवकर, अमोल पाटील, सुनील गुळवणे, हर्षद जोशी, विशाल भानोसे, सौरभ चंद, श्रीधर चौटे, वेद वाघमारे, अजिंक्य पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परवा परभणीमध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेचा, संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत. खरं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना, संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते, कोणीतरी त्याचा छेडछाड करतं आहे, हे खरंच निषेधार्थ आहे. मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माथेफिरूवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे. बरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय, त्यांच्यावरती अमानुष असे हल्ले होत आहेत, काही साधू संतांना अटक केली जाते. त्याही घटनेचा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी यांचाही निषेध व्यक्त करतोय. अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तहसीलदारांना, सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत.